तो आजकालचा युवा वर्ग असा आहे की त्यांना शेतीतले काम म्हणलं की नकोसे वाटते, कारण ते जास्त कष्टाचे आहेत ना त्याच्यामुळे. आणि कंपनीमध्ये कसं त्यांना कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही, उन्हाचा त्रास होत नाही, मेहनत तेवढी करावं लागत नाही किंवा त्यांचे कपडे भरत नाही ना. त्यांना एक कमीपणा वाटतो शेतीमध्ये काम करणे म्हणजे. महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या योजनेतून अनुदान दिले जाते. चंद्रपूर जिल्हा हा पारंपरिक धानासाठी प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुरी तालुका आजही शेतकरी पारंपरिक शेती केली जाते. जिल्ह्यात फळबागेसाठी पोषक वातावरण नसतानासुद्धा ब्रह्मपुरीचे युवा शेतकरी प्रमोद भाऊ मेश्राम यांनी अवघ्या 3 किलोमीटर अंतर असलेल्या दुधवाई येथे 2021मध्ये कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर योजनेचे अनुदान घेऊन केसरी आंब्याची 250 झाडे लावले. त्यासोबतच चिक्कू, फणस, लिंबू अशा विविध फळांचे लागवड केलेले आहे. आंब्याची लागवड आहे, याच्याकडे कसं काय वळले तुम्ही? आपण आधी फिरायला जायचो मी पुणे मुंबई, तिकडचे जे पॅटर्न आहे कोकण फिरलो. आधी कोकणाकडे जी लागवड केली आहे, जसं तिकडे हापूस आंबा पिकतो, कारण की तिकडचा टेम्परेचर कमी असतो आणि आपला चंद्रपूर जिल्ह्यातला टेम्परेचर आपला ब्रह्मपुरीचा तरी 45च्या वर जातो. मी तरी प्रयोग करून पाहिला. 2021ला शेती घेतली, धानाची शेती होती. आधी त्यांना पूर्ण लेवल केली शेती आणि फळबाग लावण्याचा प्रयत्न केला. आधी नर्सरीला भेट दिली, त्यांना विचारलं आधी की कोणती कलम लावायची, तर त्यांनी सांगितलं मला की केशर आंबा आपल्याकडे होऊ शकतो. तरी म्हणे तुम्ही रिस्क घेऊन पहा. तर रिस्क घेतली मी. आधी प्रथम 2x2चे गड्डे सांगितले. त्यांच्या वडसाचे आहेत ते नर्सरी, राऊत साहेब म्हणून. तर त्यांनी स्वतः येऊन इथं मार्गदर्शन केलं मला. 15x15वर लागवड करायची आणि 2x2चा गड्डा खोदायचा. त्यामध्ये शेणखत टाकायचं आणि थिमेट टाकायचा, म्हणजे जेणेकरून कीटक लागू नये म्हणून. आणि मी स्वतः जेव्हा ठिबक सिंचनाची सोय नव्हती तेव्हा इथं स्वतः एक टाका बनवला पाण्याचा. तिथं छोटा मोटर पंप लावून स्वतः 5 ते 6 तास स्वतः मेहनत घेतली पाणी टाकासाठी. नंतर म्हणालो महाडीपीटी जे योजना आहे, ॲप आहे महाराष्ट्र शासनाचा, तिथं नंबर लावला. नंबर लागला तिथं. आधी कलमा मला स्वतः घ्यायला लागले. नंतर भाऊसाहेब फुंडकर यांच्या योजनेअंतर्गत मला अनुदान मिळालं 50% आणि 3 वर्ष सलग त्यांचं पालन पोषण करण्यासाठी मिळून राहिलं. यावर्षी मला 18,000 रुपये मिळाले. नंतर ठिबक सिंचनामध्ये नंबर लागल्यानंतर ठिबक सिंचनासाठी आधी स्वतः खर्च करावा लागला. नंतर राज्य शासनाचं अनुदान मिळालं मला. अजूनपर्यंत केंद्रीय शासनाचं अनुदान मिळायचं आहे. ते 80% पर्यंत त्यांचं ठिबक सिंचनाचं अनुदान मिळतं. नंतर 1 वर्ष झाल्यानंतर टेकन देऊन फक्त, आणि 2 वर्ष झाल्यानंतर ते झाडं आता तुम्ही बघून राहिले की त्यांची उंची, त्यांची ग्रोथ ही योग्य प्रकारची आहे. आणि मुरमाड जमीन असल्या कारणानं इथं म्हणजे झाडांना पाण्याचा निचरा करणारी जमीन हवी आणि ही मुरमाड जमीन आहे. त्यामुळे माझी बाग सक्सेस झालेली आहे. मग तुम्ही कसं काय सध्या केलंय? ते पूर्ण युट्यूबवर पाहू. किती एकरामध्ये तुम्ही कलम लावल्या त्या? कुठली कोणत्या जातीचं हे फळ आहे? केशर लावलं आपण. केशरला चांगला भाव मिळतो बाजारभावात. आणि दशेरी म्हणून आहे. सोबतच चिकू लावले, फणस लावले, बॉर्डर पूर्ण लिंबाची लावली आहे. त्याच्यात मोसंबी आहे, त्यात तायवान पेरू आहे, काश्मीरी बोर म्हणून लावले आहेत. इतर फळबागामध्ये किती एकरामध्ये असेल पूर्ण? ही 2 एकरामध्ये आहे. आंब्याच्या किती कलम आहेत टोटल? आंब्याच्या 250 कलम आहेत. बिलकुल सर. त्याचं फळ कसं काय, म्हणजे मार्केटला म्हणजे लोक, तुम्ही जो आंबा आहे तो मार्केटला नेता की लोक इथं घ्यायसाठी येतात? मार्केटला सध्या नेलं नाही आहे. फक्त मला यावर्षी परीक्षण करायचं होतं की आंबा खरंच केशर आहे की दुसरा कोणता, म्हणजे मला ठकवलं कोणत्या नर्सरीवाल्यांना. त्यासाठी चेक करण्यासाठी यावर्षी मी फळ घेतला आहे. आणि इथं जे लोक आता बघायला येतात फळबाग, त्यांना
स्वतः ते मागतात, परंतु मी सध्या तरी विकलं नाही आहे फळ. पण आता पाळाला आल्यानंतर आता 7 दिवसामध्ये पाळाला आंबा येणार, तर मी 150 ते 170 पर्यंत भाव मिळणार मला. पण यावर्षीचं उत्पन्न किती येणार अंदाजे? अंदाजे यावर्षी उत्पन्न 70 ते 80 हजार रुपये येणार. सध्या म्हणजे आता जवळपास 2.5 वर्ष झाले तुमच्या कलमेला. हो. तुम्ही या संदर्भात काय सांगू शकता? मग नंतर याचा फायदा कसा होईल तुम्हाला मोठे झाल्यानंतर? मोठे झाड बिलकुल 5 वर्षानंतर फुल साईज तयार होणार झाडाची, आणि वार्षिक कमीत कमी मला अपेक्षा आहे की 12 ते 14 लाखापर्यंत याचं उत्पन्न निघू शकते. इथं फक्त एकदाच मेहनत करावी लागते. हो, 3 वर्ष फक्त झाडांची पालन पोषण व्यवस्थित करा, नंतर तुम्हाला काही काळजी नाही. या वर्षी मागल्या आठवड्यात सतत वारा तुफान होता, गारपीट झाली, तरीही माझ्या झाडांना नुकसान झालेलं नाही किंवा एकही फळ झडलेलं नाही. अशा तऱ्हेने माझा फळबाग पूर्ण मजबूत झालेला आहे आता. ते फुंडकर जी योजना शासनाची, त्याचा तुम्हाला फायदा झाला असं वाटतंय का? हो, नक्की. कशा प्रकारे झाला? शासनातर्फे अनुदान मिळालं. आधी पहिल्या वर्षी 48,000 रुपये मिळाले, नंतर या वर्षी 18,000 रुपये मिळाले, आणि आता पुढल्या वर्षी पुन्हा ते किती देतात ते माहिती नाही, परंतु फार फायदा झाला. पारंपरिक शेतीकडे न वळता मी जो प्रयोग केला, माझ्या माध्यमातून मी सांगतो की येऊन बघा मी काय केलं का नाही. लोक मला आधी हसायचे की हे शेतीची जागा म्हणजे धानाची जागा हा सरळ करून हे आंब्याची फळबाग लावत आहे, हे आधी लोक मला हसायचे. तरी पण या वर्षी पहिला वर्ष असून 70 ते 80 हजार रुपये मी जे कमवून राहिलो, आणि भविष्यात 15 लाखाच्या जवळपास मी उत्पन्न घेईन. आजकालचे युवक शेतीला जोडधंदा करण्यासाठी नाकारतात आणि नोकरी किंवा कंपन्यांमध्ये जॉबची संधी पाहतात. काही युवक तर 15-15 वर्ष कंपनीमध्ये काम करून सुद्धा गावाकडे परत येऊन शेतीला जोडधंदा करीत आहेत. आर्थिक स्तर उंचावत आहेत. तर ऐकून घेऊया त्याच्या जुबानी त्याची कहाणी. ITI झालेला आहे का? जी हो. कोणत्या ट्रेडमध्ये? माझं मेकॅनिकल मध्ये झालं, डिझेल मेकॅनिकल. तुम्ही याच्यापूर्वी कुठं कंपनीत काम केलं होतं का? हो, मी पुण्याला अनुसया ऑटो प्रेस कंपनीमध्ये काम केलेलं आहे, आणि मी त्याच्यामध्ये 15 वर्ष काम केलेलं आहे. सांगा तिथला अनुभव, कसं किती पेमेंट अनुभव होता? म्हणजे जो सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर ते कंपन्या चालू असतात, तर ते कॉन्ट्रॅक्टर तेवढं काम काढून घेत असतात, आणि जर ते काम कमी झालं तर ते कॉन्ट्रॅक्टर शिवा देणे किंवा रागावणे, त्यांचं खूप म्हणजे ह्या असतो, जोर जबरदस्ती करणे. काम नाही झालं तर घरी जाऊ न देणे, असं चालू असतं त्यांचं. पेमेंट किती मिळायचा? पेमेंट सुरुवातीला 4-5 हजार रुपये मिळायचं, मग तो वाढत जाऊन सर 9-10 हजार रुपये झाले. किती घंटे काम? तिथं 8 तास काम असतो आणि 4 तास ओव्हर टाइम, म्हणजे 12 तास ड्युटी असतो तिथं. किती वर्ष काम केलं तिथं? तिथं मी 15 वर्ष कामाला होतो. मग इकडे कसे काय आले तुम्ही? इकडे येण्याचं कारण म्हणजे महागाई वाढली, आणि दुसरी गोष्ट महागाई वाढल्यामुळे पेमेंट पुरत नव्हतं, त्याच्यामुळे सोडून यायला लागलं. आता इकडे शेती करता का? इकडे आता शेती करतो. घरच्यांची वगैरे काही मदत होते का तुम्हाला? घरच्यांची मदत आता होऊन राहिली साहेब, कारण की जो आता बगीचा पाहिला तुम्ही, आता जसे फळं लागले आहेत, तर आधी मला घरचे लोक हसायचे की तू बाबा त्या धानाच्या शेतामध्ये काय करून राहिला, खरंच तुला फळबाग जमेल काय. आई म्हणायची, रागवायची की शहरामध्ये ब्रह्मपुरीमध्ये तू प्लॉट घे, पैसे असतील तर. गावची शेती विकली, त्या पैशाचा मी उपयोग इथं केला शेती घेऊन. तर आई रागवायची की तू प्लॉट घे बाबा, पण मी ते न करता मी स्वतःची ऐकली, आणि माझी पत्नी स्वतः म्हणून राहिली आज घरी की मुलाची जेवढी काळजी नाही घेतली, मुलाचं जेवढं पाहणं केलं नाही तुम्ही, तेवढे तुम्ही आंब्याचं केलं तुम्ही. आजकाल लोक म्हणतात शेती परवडत नाही. शेती म्हणजे आपण
जसं कंपनीमध्ये 12 तास राबतो ते जर इथं आपण 4 किंवा 6 तासच राबलो तरी तेवढं आपण उत्पन्न काढू शकतो. परंतु आजकालचा युवा वर्ग असा आहे की त्यांना शेतीतले काम म्हणलं की नकोसे वाटते, कारण ते जास्त कष्टाचे आहेत ना त्याच्यामुळे. आणि कंपनीमध्ये कसं त्यांना कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही, उन्हाचा त्रास होत नाही, मेहनत तेवढी करावं लागत नाही किंवा त्यांचे कपडे भरत नाही ना. त्यांना एक कमीपणा वाटतो शेतीमध्ये काम करणे म्हणजे, की आपण एवढे शिक्षण घेतलं ना, शेतीत जर काम केलं तर सामोरची समाज का म्हणेल आपल्याला. याच्यामुळे ते बरेच मुलं मेहनत करायची इच्छा असूनही लाजतात. त्याच्यामुळे कोणी शेतीकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करून राहिले. त्या युवकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? करून बघा, करून तर बघा. नाही तुम्ही बेरोजगार नोकऱ्याकडे चालले, स्कोप नाही आहे शिकल्यानंतरही. तुमच्याजवळ जर 2-3 अर्धा 1 एकर जरी असेल तर माझ्या मते तुम्ही फळबाग लावून पहा. तर मग समजा आपण शेतीमध्ये राबवून जर 2-2.5 लाख रुपये होत असतील आणि कंपनीचंही 2-2.5 लाख रुपये होत असतील, परंतु कंपनीचं जे जीवन आहे ते आपले म्हणजे जीवन कसं झालं, गुलामगिरीचं झालं. आणि शेतातलं जीवन जे म्हणजे आपण मालक आहोत स्वतः, तर कुणाची हाजी किंवा कुणाचं दबावाखाली काम करत नसतो आपण. आपल्याला वाटलं तेव्हा काम करायचं, नाही वाटलं तेव्हा आपण बसू शकतो. पण कंपनीमध्ये असं नसतं, कंटिन्यू काम करतच राहावं लागतं. तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या योजना असतात? आता फळबागेच्या जर म्हटलं तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. त्या योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल? तर या योजनेचा फायदा की शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना दिल्यानंतर त्या रकमेचं 3 वर्षामध्ये विभागणी केल्या जाते. सुरुवातीला जमीन तयार करणे, सुरुवातीच्या वर्षी जमीन तयार करणे आणि नंतर खड्डे भरणे, झाडं लागवड करणे हे पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी त्याचं पाणी देणे, नांग्या भरणे असे मिळून 3 वर्षामध्ये त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्यात येतो. ज्या शेतकऱ्याकडे पडीत जागा आहे अशा शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा. जसं की प्रवीण मेश्रामनी त्यांच्या शेती पडीत आणि मुरमाडी जागा होती, तिथं पीक येऊ शकत नव्हता, धान पीक येऊ शकत नव्हता. अशा ठिकाणी त्यांनी फळबाग लागवड केली तर ते चांगल्या पद्धतीने आंब्याचं उत्पादन घेत आहेत आणि ते समाधानी आहेत. सर, आपल्याकडून एकदा आंब्याची शेतकऱ्यांनी समजा लागवड केली तर आपल्याकडून त्यांना काही सहकार्य मार्गदर्शन वगैरे मिळते का? हो, फवारण्याचे वगैरे काही साहित्य वगैरे दवा? आमच्याकडून जी रक्कम आहे 3 वर्षाची त्याच्यामध्ये त्या पीक संरक्षण योजनेअंतर्गत घटकाअंतर्गत आपण त्यांना जसे की निंबोडी अर्क आहे, जैविक कीटकनाशक आहेत, त्यासाठी आमच्या या योजनेतून त्यांना लाभ देता येतो. तुम्ही युवकांना काय सांगू शकाल? आजकालचे युवक नोकरीच्या पाठीमागे लागलेले आहेत, त्यांना काय संदेश देऊ शकता? त्यांनी पारंपरिक पद्धतीची शेती तर करतातच, परंतु काहीतरी वेगळं म्हणून फळबाग आपल्याकडे कोणता फळबाग होऊ शकतो याचा विचार करून एक जोडधंदा म्हणून त्यांनी जर फळबाग लागवड योजना घेतली आणि आपल्याला बारमाही काम जर मिळालं तर या योजनेतून युवक नक्कीच स्वावलंबी बनू शकतात, आत्मनिर्भर बनू शकतात. आपल्याकडून PMFME योजना आहे, जे अन्न प्रक्रिया उद्योग. जर आपल्याला राईस मिल पाहिजे आहे, मिनी राईस मिल पाहिजे आहे, शेवई मशीन पाहिजे आहे, आपल्याला तो एक रोजगार मिळेल. अन्न प्रक्रिया उद्योग जर कोणतेही आपण जर घेत असतील युवक तर त्यांनी या योजनेचा सुद्धा लाभ घ्यावा.